तुझ्या आवडीचं चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम. तुम्हाला अजूनही माझ्या आवडत्या आईस्क्रीमचं फ्लेवर आठवतंय? आठवतं ना, विसरलो काहीच नाहीये मी. फक्त काय ना, बिझनेस, ओढाताण, प्रेशर ह्या सगळ्यामध्ये ना कुठेतरी हरवून जायला होतं का. कळतंय हो मला. एक मिनिट पकड. काय मी तुला काय म्हटलं, मला सगळं आठवतंय. गजरा? हो, जरा वेळेस. वा, आता खऱ्या अर्थाने मोगरा फुलला. आईस्क्रीम. अहो, तुम्हाला आठवतंय आपली ओळख ही आईस्क्रीम मुळेच झाली होती. म्हणजे काय आठवतं? त्या आईस्क्रीम पार्लर मध्ये मी माझ्या मैत्रिणी बरोबर आले होते, श्वेता, आणि त्याच पार्लर मध्ये तुम्ही माझ्या मित्रांबरोबर आलो होतो, रवी आणि प्रशांत. आणि त्या आईस्क्रीम वाल्याने ना चुकून माझं आईस्क्रीम तुम्हाला दिलं. खूप चिडले होते मी त्याच्यावर. हे नंतर चॉकलेट आईस्क्रीमच संपलं होतं त्याच्याकडेच. हो आणि मग तुम्ही काय केलं आठवतंय का? हो, म्हणजे काय, खरं तर तेव्हा मला माझा आईस्क्रीम तुला द्यायचं होतं, पण हिंमत होत नव्हती. त्यावेळी रवी म्हणाला की जा बेड. मी आईस्क्रीम घेऊन तुझ्याकडे आलो आणि ती जी श्वेता होती तिने सांगितलं की घेऊ नकोस आईस्क्रीम, म्हणून तू घेतलं नाही. नाही, श्वेता नाही म्हणाली. मलाच असं वाटलं की अनोळखी मुलाकडनं आईस्क्रीम कसं घ्यायचं, म्हणून नाही घेतलं. म्हणजे श्वेतानीच सांगितलं होतं ना अनोळखी मुलगा. नाही याच्यावर खूपदा डिबेट झालाय आपलं. नाही, अगं बरं ते सगळं जाऊ दे. खरं तर मला तुम्ही तेव्हाच आवडला होता, म्हणून मी आपलं उगीच हो नाही खरं शेवटी आईस्क्रीम तर काही घेतलंच आणि खाल्लंच. अनु, लग्नाला 17 वर्ष झाली का? 17 वर्षाच्या आधीच्या या आठवणी आजही किती ताज्या वाटतात ना. वय वाढलंय आपलं, पण अजूनही तिथेच आहोत. माझ्या या सुखाला कोणाची नजर नको लागायला.